सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 ओ सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कथेवरी देवनिया कर कथावरी देवनिया देवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कर कथेवरी देवनिया कथेवरी देवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर निरंतर हे जिजान निरंतर हे जिजान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर निरंतर हे तुळशी हार गळा कासे मकर कुंडने तळपाती श्रवणी मकर कुंडने तळपाती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडने तळपाती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिका शुभमने विराजितो कंटिका शुभमने विराजितो तुळशी हार गळा कासे पितांबर 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 आवडा निरंतर हे चिदान निरंतर हे चिदान तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा आशिष दादा हो आशिष तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर ठेवा त्यांचा बी. थोडं ठोका पका. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी हरी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम लगा हात चालू आहे काय? रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने ताले जैन सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर बापर कुमा देवी बर बापर कुमा देवी बर वा गुरुजी सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बर रकुमा देवी बर रकुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल 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 तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा श्री श्री राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण टाळी 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 हरे टाळी हरे वाजवा हरे टाळी जय
राम कृष्ण जय 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 राम हरी जय राम हरी जय जय राम जय राम हरी जय जय राम हरी जय राम हरी जय जय राम 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 जय राम जय 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 राम 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम अ धन्य भावशीळ धन्य भावशील धन्य भावशीळ धन्य भावशील ज्याचे हृदय निर्मळ ज्याचे हृदय निर्मळ त्याचे हृदय निर्मल त्याचे हृदय निर्मल त्याचे हृदय निर्मल धन्य भावशीळ धन्य भावशील धन्य भावशीळ भावशील ज्याचे हृदय निर्मळ ज्याचे हृदय निर्मळ त्याचे हृदय निर्मल त्याचे हृदय निर्मल त्याचे हृदय निर्मल त्याचे हृदय निर्मल पूजी प्रतिमेचे देव पूजी प्रतिमेचे देवा पूजी प्रतिमेचे देव प्रतिमेचे संत म्हणती ते भाव संत म्हणती ते भाव म्हणती ते भाव संत म्हणती ते भाव संत म्हणती ते भाव संत म्हणती ते भाव विधी निषेध नेनती निषेध नेनती विधी निषेध नेनती एक निष्ठा धरोनी चिंती एक निष्ठा धरोनी चिंती निष्ठा धरणे चिते एक निष्ठा धरणे चिते एक निष्ठा धरणे चिते एक निष्ठा धरणे चिते पूजी प्रतिमेचे देव पूजी प्रतिमेचे देवा पूजी प्रतिमेचे देवा सनती म्हणती देवा सनत म्हणते देवा भाव म्हणते ते भाव तुका म्हणे तैसे देवा म्हणे तैसे देवा तुका म्हणे तैसे देवा म्हणे तैसे देवा तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या बाबा कोणी त्यांच्या लागा बाबा कोणी त्यांच्या लागा बाबा म्हणे तैसे देवा होणे हवे लागे त्याच्या भावा हवे लागे त्याच्या भावा होणे लागे त्यांच्या भावा पूजी प्रतिमेचे देव प्रतिमेचे देवा पूजी प्रतिमेचे देव पूजी प्रतिमेचे देवा संत म्हणती ते भाव पूजी प्रतिमेचे देव सनती म्हणती ते देवा संत म्हणती ते भावा हो पूजी प्रतिमेचे देवा पूजी प्रतिमेचे देव हरे 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 जय जय विठोबाग कुमाई हरि जय जय हरि जय जय गोपाल कुमार विठोबाग कुमाई विठोबाग कुमाई हला
पारकुमाये डोबा 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 विठोबा हॅलो थोडासा इको द्यावा नॉर्मल धन्य बाबशीर धन्य बाबशीर धन्य बाबा नका महाराजांचा आवाज वाढवायचा धन्य बाबा धन्य बाब प्रति मेचे पूजी प्रति मेचे दे धन्य बाबा धन्य बाबा धन्य बाबा धन्य बाबा शील धन्य बाबा शील धन्य बाबा शील ज्याचे हृदय निर्मल त्याचे हृदय निर्मल प्रतिमेचे देव तुझी प्रतिमेचे देव त्याचे निर्मल त्याच्या हृदय निर्मल धन्य बाबा ओ धन्य बाबा शील संत मनाते संत मनाते ते भाव धन्य संत मनाते ते भाव संत मनती ते भाव जन मन ते भाव
नदी संत मनती मनती संत मनती मनती हरी 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 खाली बसलेली टाळी वाजवा विठ्ठल म्हणा हरी विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 आशीष दादा धन्य भाव शिळ ज्याचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव सणत म्हणती ते भाव विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरुणी चित्ती पूजी प्रतिमेचे देव सणत म्हणती ते भाव तुका म्हणे ऐसे देवा व्हावे लागे त्याच्या भावा पूजी प्रतिमेचे देव सणत म्हणती ते भाव पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करू वा गुरुजी प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे
चरणाची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येथे जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया पायरीशी सदा नम्र माथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी धन्य भावशीण ज्याच्या हृदय निर्माण पूजी प्रतिमेचे देव सणत म्हणती ते भाव संप्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट विश्ववंदनीय जगतमान्य देवमान्य संतमान्य लोकमान्य वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा पाहिला गेलं तर ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता वेद मंत्राची पवित्रता अग्नीची दिव्यता नदीची सुचितता आणि मातेच्या प्रेमाची वात्सल्यता लाभली असे असणारे संत तुकाराम महाराज यांचा या आषाढी वारी सोहळ्यामध्ये आपल्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अत्यंत आनंदाचा चाललेला हा सुख सोहळा आहे आणि या पंढरीच्या वारीमध्ये आजच्या दिवसाची दरवर्षीप्रमाणे इथं बरेच भाविक भक्त जुनी मंडळी आहेत आणि प्रत्येक वारकरी भक्तांची एक अपेक्षा असते प्रत्येक जण आल्यानंतर विचारत असतं की ताई नम्रता महाराजांचं कीर्तन कधी आहे इथं आलेल्या गेले 20 वर्ष झालं इथली माझी भाविक भक्त इथले वारकरी मंडळी माझ्या कीर्तनाची सेवा नेहमी श्रवण करत असतात इथल्या लोकांचं माझ्याबद्दलचं असणारं प्रेम लांबून आलेली पायीवारीमधली माझी सगळी भाविक मंडळी आणि या सगळ्या भाविक मंडळींच्या सोबत मला कीर्तन करायला भेटतंय साक्षात मला एवढा आनंद होतोय की माझ्या पांडुरंगाच्या समोर मी कीर्तन करते अरे वारकऱ्यांच्या पायामध्ये चालणाऱ्या त्या फोडामध्ये अरे वारकऱ्याच्या पायाला लागलेल्या धुळीमध्ये ती वारकऱ्याच्या पायाची लागलेली धूळ आहे ना भगवंताच्या कपाळी असणारा बुक्का आहे ना माझे भाविक भक्त आळंदी ते पंढरपूर चालत येतात ना पायीवारी तो भगवंत आपल्याला तुळशीचा बुक्का आहे तुळशीचा बुक्का आहेच पण भगवंत साक्षात त्या वारकऱ्याच्या पायाची धूळ सुद्धा आपल्या माथ्याला लावतो आणि त्याला बुक्का म्हणतो ही वारकऱ्याची ताकद आहे आपल्या भगवंताबद्दल असणारी भक्ती आणि भगवंताबद्दल असणारं प्रेम आणि श्रद्धा मनात घेऊन आज प्रत्येक वारकरी त्या प्रत्येकाला एकच छंद आहे इथं बसलेल्यांना प्रत्येकाला एकच आवड आहे तर म्हणतात ना संपदा सोहळा ना आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा प्रत्येकाच्या मनामध्ये वेध चालू आहे पावला पावला गणे माझ्या पांडुरंगाची भेट कधी होईल माझ्या पांडुरंगाचं दर्शन कधी होईल माझ्या पांडुरंगाच्या त्या नाम गजरामध्ये कधी एकदा त्याची प्रतिमा पाहिल आणि एवढं आळंदी ते पंढरपूर चालत गेल्यानंतर
आत्ता सुद्धा पांडुरंगाचा विषय काढला, आत्ता सुद्धा त्या पांडुरंगाच्या प्रतिमेचं वर्णन केलं. महाराज लगेच डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले. इतका उत्कंठ भाव त्या वारकऱ्यांच्या मनामध्ये त्या पांडुरंग भेटेचा आहे. अरे या जगाच्या पाठीवर कितीतरी मोठी माणसं होऊन गेली, अरे रती महारथी होऊन गेले. आपल्यावर ज्यांनी अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केले तशी भली मोठी माणसं संपली. इंग्रजांनी आपल्यावर राज्य करण्याचा प्रयत्न केला, इंग्रज गेले. कितीतरी मोठी माणसं मायकलाल सारखे गेले, पण या जगाच्या पाठीवर ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव संपवणारा अजून मायकलाल जन्माला आला नाही. ही ताकद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. अरे वारकरी संप्रदाय म्हणजे काय? वारीमध्ये कीर्तन आहे म्हणून आधी वारीवर बोलते, अभंगावरती मी येणार आहे. पण ज्या वारकरी भक्तांमुळं आज ही पंढरीची वारी आहे, ज्या वारकऱ्यांमुळं आपली संस्कृती, आपला धर्म, आपला संप्रदाय आणि आपला भगवंत जिवंत ठेवला, ही वारकरी मंडळी आहेत. आज त्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे, डोक्याला गोपीचंद टिळा आहे. एकानं मला प्रश्न विचारला, ताई सांगा तुम्ही वारकरी आहात, पंढरपूरची वारी म्हणजे काय, वारकरी म्हणजे काय? अरे पंढरपूरची वारी कशाला म्हणायचं? त्यांना एकच मी उत्तर दिलं, अरे वारकरी कोणाला म्हणायचं? जीवनामध्ये कोण कोणत्या जातीमध्ये जन्माला आला, कोण कोणत्या धर्मामध्ये जन्माला आला, हे मी विचारत बसत नाही. पण मी एकच सांगेल की वारकरी कोणाला म्हणायचं? ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि हातामध्ये टाळ आहे, त्याची एकच जात आहे वारकरी, आणि त्याचा एकच धर्म आहे धारकरी. धर्माचे धारकरी आहे आणि जातीनं वारकरी आहे. आज आपण या पांडुरंगाच्या वारीमध्ये चालतोय ना, पंढरीची वारी कशाला म्हणायचं? तर ऐका, मुक्ताईची ओवी म्हणजे पंढरीची वारी, मुक्ताईची ओवी म्हणजे पंढरीची वारी. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे पंढरीची वारी. तुकोबरायांचा गाथा म्हणजे पंढरीची वारी. एकनाथ महाराजांचा भागवत म्हणजे पंढरीची वारी. नामदेवाची भक्ती म्हणजे पंढरीची वारी. अरे जनाबाईच्या जात्यावरच्या ओव्या म्हणजे पंढरीची वारी. या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे पंढरीची वारी. या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे पंढरीची वारी. सगळं काही या पंढरीच्या वारीमध्ये मिळतं. तुकाराम महाराजांनी आपल्याला आज जर पाहायला गेलं तर मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला या अभंगाद्वारे. आज मी चिंतनाला अभंग निवडलेला आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराजांना आपल्याला एकच सांगायचंय, तुकाराम महाराज फक्त या अभंगातून संत जीवन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. कारण जर पाहायला गेलं तर आपल्या आध्यात्मिक दृष्टी बघा किंवा भावनिक दृष्ट्या बघा किंवा संप्रदायाच्या दृष्टीने बघा, तुकाराम महाराजांचा सुद्धा आवडता विषय हा संतच आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा संत आवडतात, संत या विषयावर बोलायला आवडतं. तुकाराम महाराजांनी अभंगामधून सुद्धा तीन भागातून या अभंगाची विभागणी केली, संतांचं वर्णन केलं. तुकाराम महाराज सांगतात की संत जीवनाचं उदाहरण तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केलं. लक्षणाच्या जोरावर संत जीवनाचं तुकाराम महाराजांनी वर्णन या अभंगातून केलं. महिमानाच्या जोरावर संत तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलं. संतांच्या चरित्राच्या जोरावर चरित्र, लक्षण आणि महात्म्य तीन गोष्टी इथं सांगितल्या. आता काही ठिकाणी संतांचं वर्णन केलं नाही, संतांचं नाव घेतलं नाही, पण महाराज वर्णन मात्र संतांचं केलं बरं का. काही अभंग आहेत तिथं संतांचं नाव घेतलं नाही, पण वर्णन मात्र कोणाचं केलं? धन्य ते संसारी दया क्षमा ज्याचे अंतरी दयावंत
दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी धन्य धन्य संसारी दयावंत अंतरी दयावंत अंतरी दयावंत धन्य अंतरी ते संसारी दयावंत अंतरी दयावंत अंतरी दयावंत अंतरी 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 धन्य धन्य संसारी दयावंत अंतरी. इथं लक्षण सांगितलं संतांचं. धन्य धन्य संसारी दयावंत. महिला मंडळ काय लक्षण सांगितलं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? हा मग बोला, इकडे लक्ष द्या. जास्त वेळ घेणार नाही, अर्धा तासातच आपलं कीर्तन उरकणार आहे. फक्त इकडे लक्ष असू द्या. आणि सगळ्यात तेच प्रसंग आहेत, पण त्यातला एक प्रसंग मला आठवतोय. लक्ष देऊन ऐका बरं का. तसे तुकाराम महाराज आहेत, ज्ञानोबा आहेत, तसे स्वामी महाराज. त्या स्वामी महाराजांचा काकडा ऐकायला असं म्हणतात की लोक 2-2, 3-3 तास नंबर लावून बसायचे. कारण ज्या मठामध्ये त्यांचा काकडा असायचा ना, तो मठ लहान होता. ऐकलं असेल तर माणसं 3 तास आधी जागा भेटावी म्हणून तिथं बसायचे. कुठं? मठामध्ये. आणि त्यांचं पंढरपुरामध्ये नाटक आलं आणि जे बाल गंधर्वांचे चाहते होते का नाही, ते स्वामी महाराजांकडे गेले आणि त्यांना विनंती केली की स्वामी महाराज, आमचा मालक संगीताचा बादशाह बाल गंधर्व तुमच्या काकडा ऐकायला 2-2, 3-3 तास आधी जाऊन बसतात, तुमची वाट बघत बसतात, म्हणजे निश्चितच तुम्ही महान व्यक्ती आहे. आणि आमची तुम्हाला विनंती आहे, नाटक काही वाईट नाही, तुम्ही नाटकाला थोडा वेळ तरी यावं. आचरणाचं सांगते बरं का मी. इथं मला स्वामी महाराजांनी दिलेलं उत्तर सांगणं मला तुम्हाला अपेक्षित आहे. त्या चाहत्यांनी विनंती केली की नाटकाचा कार्यक्रम तुम्ही बघायला यावं, ही आमची अपेक्षा आहे. त्यावेळी स्वामी महाराजांनी उत्तर दिलं की माझ्याकडे बघणारा माझा तरुण समाज, माझ्याकडे बघणारा कीर्तनकार समाज, मी जर नाटकाला गेलो पाहून तर उद्या तमाशाला जायला सुद्धा कमी पडणार नाही, म्हणून मी नाटकाला येणार नाही. कळलं? त्यालाच कळलं असेल बरं का. त्यांनी काय उत्तर दिलं? आज जर मी नाटकाला गेलो तर आपले गुरुजी नाटकाला जातायत, आपण ज्याचा आदर्श ठेवलाय ते नाटकाला जातात, तर आपण तमाशाला गेलं तर काय बिघडल? म्हणून माझा आचरणावरती दुसरा फरक पडू नये. ते म्हटले तुमचं नाटक वाईट आहे, मी असं म्हणत नाही, बाल गंधर्वांचा अपमान मुळीतच मी करत नाही, पण माझी आचारसंहिता असं वागण्याला मला काय देत नाही, मला वागण्याला प्रवृत्त करत नाही. याला म्हणायचं आचारसंहितेचं जीवन. अरे काय आचारसंहिता जपली माझ्या संतांनी, काय जीवन होतं माझ्या संतांचं, काय जगणं होतं माझ्या ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं. जीवनामध्ये महाराज आचारसंहिता जपा. आपण लहान होतो, आम्ही सुद्धा लहान होतो, तुम्ही सुद्धा. तुमच्या वेळेस सुद्धा तरुणपणामध्ये तुम्ही पिक्चर बघितले अशोक सराफचे. कुणाचे कुणाचे बघता का नाही पिक्चर? नाही असू द्या, नाही कीर्तनात काय म्हणणार. माग पुरुष मंडळ, वारकरी, हा बाबा हलवते डोकं बर खाऊ. खरंय खरं महाराज, पिक्चर बघितले ना अशोक सराफचे? हा, त्या काळी आमचं बालपण गेलं अशोक सराफचे पिक्चर बघण्यात. पण आता महाराज काळ बदलला, आता व्हिडिओ पडतात अशोक खराचे. कळलं? त्यालाच कळलं. म्हणजे वाईट माणसाची वृत्ती झाली. ते अशोक सराफाचे पिक्चर तरी महाराज काहीतरी चांगला संदेश देणारे होते, पण आजची माणसाची एवढी घाण वृत्ती. व्हिडिओ ते व्हायरल झाले,
वागणं चुकीचं आहे. मला हे समजत नाही की अशा विचाराला आपला समाज बळी तरी कसा पडतो. म्हणून जीवनामध्ये संतांनी दाखवला चमत्कार. दुसरी गोष्ट, संतांनी मार्ग निवडला आचरणाचा. आणि तिसरी गोष्ट, जीवनामध्ये माणसाच्या काय पाहिजे, अनुभव पाहिजे. अनुभव पण असणं, आधार घेतला अनुभवाचा. काय संतांचं जीवन होतं, संतांचं जर चरित्र सांगायला बसलं ना तर महाराज अख्खा दिवस कमी पडेल. ते पाहिला मी तुम्हाला न ऐकलेलं सांगतेय, कारण आपण नेहमीच ऐकतच असतो. दादू पिंजारे सगळ्यांना माहित आहे, आपल्या काकड्यामध्ये आहे. दादू पिंजारे हे संत होऊन गेले, महान संत. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू. आहेत ना लक्षात वारकरी मंडळी? त्या पिंजारी, दादू पिंजारी असं म्हणतात की त्यांना भेटायला काशीवरून एक कोतवाल आले. कुठून? काशीवरून. आणि काशीवरून कोतवाल भेटायला आले आणि गावात आल्याबरोबर त्यांनी विचारलं, एका साधकाला विचारलं, तो झाडू मारत होता, सुनो हम काशी से आई है, यहाँ पर दादू पिंजारे का घर कहाँ है? असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, जे साधक झाडू मारत होते ना ते म्हटले, दादू पिंजारे का घर? ओ देखो सामने जो कुटिया है ना, वो कुटिया दादू पिंजारे की है. म्हणजे त्यांनी सांगितलं, जी समोर झोपडी दिसते ना ती कुणाची? दादू पिंजारीची. ह्या कोतवालाला एवढा राग आला, साधू कुठं काय झोपडीत राहतो का? कारण आता बघायला गेलं तर साधू आमच्या बंगल्यात आहेत. खरंय का? फॉर्च्युनर मध्ये आहेत. आजकालचे साधू महाराज अपडेट झाले. तो म्हणला, साधू कुठं झोपडीत राहतो, मला भासवतो. त्या झाडू मारत असलेल्या साधकाला बाई माग केली आणि खाड दिशेनं थोबाडीत मारली. तो बिचारा खाली बसला, हात जोडलं, दादा मला माफ करा, पण मी खोटं बोलत नाही, खरंच हो. कुणाला पण विचारा, ती समोर जी झोपडी दिसते ना ती झोपडी कुणाची आहे? दादू पिंजारीचीच आहे. तो परत त्या झोपडी जवळ गेला आणि दुसऱ्या एका साधकाला विचारलं, दादा यहाँ पर दादू पिंजारे कहाँ रहते हैं? दादू पिंजारे का घर कहाँ है? त्या साधकानं पण सांगितलं, ये जो झोपड़ी दिख रही है ना, एक कुटिया दादू पिंजारे की है. ते म्हटलं, अरे बाप रे, ही झोपडी दादू पिंजारेची? एवढा मोठा साधू, एवढा मोठा संत, एवढा मोठा महात्मा या झोपडीत राहतो. ठीक आहे, पण ही झोपडी दादू पिंजारेची आहे, मग दादू पिंजारे कुठे आहेत? इथं ऐका, त्या दुसऱ्या मनुष्यानं सांगितलं, दादा ही झोपडी दादू पिंजाऱ्याची आहे, आणि ते बघा तिथं झाडू मारतायत ना ते कोण आहेत? म्हणजे यानं ज्याचं थोबाड फोडलं ते कोण होते? संत जीवन सांगते मी बरं का. दादू पिंजारीला यांनी थोबाडीत मारलं, पण तरी सुद्धा एक शब्द बोलले नाहीत, एका शब्दाने म्हटले नाहीत की तुम्ही ज्याच्या शोधात आले ते कोण आहे. गर्व नाही अजिबात. त्यावेळे त्या साधकाच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे बाप रे, ज्या संताच्या शोधामध्ये, ज्या साधूची एक भेट मला व्हावी या विचारामध्ये मी शोध घेत इथं चालत चालत आलो, आल्या आल्या मी त्याच साधूच्या थोबाडीत मारली रे. पाया पडले दादू पिंजारेच्या, चरण धरलं, माफ करा मला, अव आल्या आल्या तुमच्या थोबाडीत मारली, मला माहित नव्हतं तुम्हीच ते, आणि तुम्ही त्या झोपडीत राहता, माफ करा मला. दादू पिंजारे म्हणतात, असू दे रे, अहो पण तुमच्या थोबाडीत मारली ना. अरे राहू दे, अहो पण तुमचं थोबाड फोडलं. अरे ऐक, आमच्या
महिला जर बाजारात घागर आणायला गेल्या ना, दादू पिंजारेने दिलेलं उत्तर ऐका वारकरी मंडळी हो. दादू पिंजारे म्हणतात, तू माझ्या थोबाडीत मारली याचं मला वाईट वाटत नाही, कारण असं आहे, आमच्या महिला जर बाजारात घागर आणायला गेल्या तर ती घागरीचं काम 2 तासाचं असतं, पण घागर तपासून कितीदा पाहतात? 10दा तपासून पाहतात की घागर चांगली आहे का. अरे या साधूच तर तुला काम आयुष्यभर आहे, तू साधू तपासून पाहिला तर काय बिघडलं रे. एवढं निस्वार्थ जीवन. आता तुम्ही टाळ्या वाजवल्या ना, इथनं पुढे सुद्धा कीर्तन करा, असं तपासून बघा कसं मी सोडून बर का. आताच्या काळात घेल का कोण थोबाडीत मारून विनाकारणाची. आपल्या गाडीला थोडासा धक्का लागला तरी माणसं महाराज हाणामारीला उतरतात आणि त्यात फॉर्च्युनरला क्रॅश पडूयात. आता कोण साधू आहे? दादू पिंजारेचं जीवन मला तुम्हाला सांगायचं. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये चमत्कार आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आचरण आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अनुभव आहे. कारण महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. इथं नुसतं रिकामी तोंड, नुसतं महाराज बडबड करत, आपण बडबड करतो ना, हे आपल्या दुसऱ्या लोकांच्या काय कामाची आहे का? जीवनामध्ये अनुभव आहे आणि शब्द आपल्याकडे नसले तरी चालतील, पण जीवनामध्ये शब्द भरपूर आहेत पण अनुभव नाही, काय उपयोग आहे का? आता तुम्ही जर इथं जे वयस्कर मंडळी त्यांनी जर म्हटलं की मी पावसाळा उन्हाळा पाहिलाय तर ती शोभल, पण मी म्हटलं मी चांगलाच पावसाळा उन्हाळा बघितलाय बरं का, ते शोभल मला? माझा अनुभव आहे, माझं त्याच्याकरता तेवढं देणं आहे? अजिबात नाही. मी जर म्हटलं की माझ्याकडून शिका भक्ती काय, मी म्हटलं की मी म्हातारपणापर्यंत वारी करते, ते शोभणार नाही. कारण तुम्ही त्याच्यामध्ये आयुष्य घातलंय, तुम्ही भगवंताला आपलं आयुष्य दान केलंय. इथं बसलेले आजोबा आहेत ना, यांचं वय बघा, त्यांनी दान केले आपल्या देवा करतात जीवन. अनुभव आहे. इथं बसलेली सगळी मंडळी आहेत, त्यांची उगच केस पांढरी नाही झाली महाराज, अनुभव आहे. म्हणून इथं अनुभव पाहिजे. उगच काही पण बडबड करून उपयोग नाही, अनुभव कामाला येतो. महाराज म्हणतात, साक्षात देव सुद्धा, देवाचा बाप सुद्धा म्हणतोय, वसुदेव म्हणतोय, साक्षात देव जरी आला, देवानं सांगितलं तरी त्याचं ऐकू नका, मी माझ्या मनाचं सांगत नाही. उदाहरण आहे त्याला सुंदर. एकदा वसुदेव आणि देवकी यांच्या घरी नारद महर्षी आले. कोण आले? नारद महर्षी आले. आणि नारद महर्षी आल्याबरोबर त्यांच्या स्वागताची तयारी चालू झाली. स्वागत करण्याकरता, औक्षण करण्याकरता ताट घेतलं. करतात ना, सगळ्यांना हौस असते, फुलं अंतरली. इकडं सुद्धा आमच्या महिला मंडळ, कुठं आम्ही बाहेर कीर्तनाला गेलो ना, यांना लय हौस असते. महाराज आलेत, त्यांचं औक्षण करायचंय. आणि काही काही मंडळी तर माता माऊली आनंदाच्या भारत काय करतात माहितीये का, कुंकू लावतात डोक्याला, आणि डोक्याला कुंकू लावल्याबरोबर त्याच्याबरोबर साखर चिकटवतात आणि तांदूळ तोंडात. या महाराज घरी आता कशाचा खाल्ला तांदूळ काय, त्यांचं पण काही चुकीच नाही. आनंद एवढा होतोय की घरी संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, आनंद येतो. तसं इथं सुद्धा नारद मुनी आल्यानंतर एवढा आनंद, देव तिथंच होते, देव बघतच होते. देव म्हटले असं नका चालू द्या, इकडं वसुदेव आणि इकडं वासुदेव, दोघांचं चाललंय. सगळं स्वागत केलं आणि शेवटी त्या वसुदेवानं काय केलं, नारद मुनींचे चरण स्पर्श करण्याकरता तिथं गेले. नारद मुनींना हात धरला. नारद मुनींना काय धरला? आणि नारद मुनी काय महाराज सामान्य नाही, जगातले पहिले कीर्तनकार आहेत. कोण? नारद मुनी. विनेकरांना सांभाळणं लय अवघड असतं.
खरंय का महाराज? इकडं त्यांच्या हसू आलं बरं का चेहऱ्यावर. तापले गेले तापतात महाराज. आमचे नाही, आमचे गरीब आहेत. ज्यांनी विणकऱ्यांना सांभाळलं त्यांनी सगळं सांभाळलं बरं का. कारण हे जमत आगणी आहे, जमत आगणी. कधी पेटतील काय सांगता येत. खरंय का? तुमच्या दिंडीत विणकरी नाही, इथलं सांगतच नाही, दुसरी कुठच. विणकऱ्यांना सांभाळणं त्यानं सत्ता सांभाळली. तस हे नारद महर्षी विणकरी त्यांनी प्रश्न मांडला, वसुदेवांना तुम्ही माझा चरण स्पर्श करू शकत नाही, याचं कारण काय? अरे जो जगाचा दाता आहे, जो जगाचा मायबाप आहे, अरे जो जगाची निर्मिती करतोय, ज्याच्यामुळं सगळं काही चालतंय, त्याचे मायबाप कोण आहे? वसुदेव आणि देवकी. आणि भगवंताच्या बाप आई वडिलांना माझ्या पाया पडावं हे चुकीचं आहे. अरे ज्याच्या चरणाजवळ जाण्याकरता अख्खा समाज तरसतोय आणि त्याच्या आई वडिलांनी माझ्या पायापाशी लोळावं हे मला पसंत नाही. पण वसुदेवानं दिलेलं उत्तर एवढं सुंदर आहे. वसुदेव सांगतायत, नारद महर्षी या भगवंताचे पिते मायबाप आम्ही आहोत म्हणून तुम्ही आमच्या इथं आलेला नाही. या भगवंताचे मायबाप देवाचे मायबाप आहे म्हणून ही देवाची पुण्याई नाही, देवानं पुण्य केलं नाही. अरे तुमच्यासारखे संत आमच्या घरी यावं. देव काय आम्हाला म्हणतो? तो देव आहे, पण आम्हाला तो ब्रह्मज्ञान नाही सांगत. सांगतो का? त्याला जर म्हटलं ना ब्रह्मज्ञान सांग तर तो काय म्हणतो? त्याला जर विचारलं ना ब्रह्मज्ञान सांग तर तो म्हणतो मी तर बालक आहे. मी कोण आहे? बालक आहे. तुमचा पुत्र श्रीकृष्ण जान तो मजन सांगी ब्रह्मज्ञान, वंदितो आमुचे चरण म्हणजे पूर्ण बालक मी तुमचा. भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलंय की तुमचा पुत्र कृष्ण जाण, कृष्ण मी तुमचा मुलगा आहे आणि मी लहान बालक आहे. आणि स्वतः श्रीकृष्ण आमच्या काय पडतो? आई वडिलांच्या पाया. आणि त्याला विचारलं ना ब्रह्मज्ञान सांग, काय ब्रह्मज्ञान? तर तो काय म्हणतो? मी तुमचा बालक आहे, मी काय देव आहे का? अरे त्याला आवरण घालायला येतं, तो आवरण घालतो, तो देव आहे. पण आवरण घातल्यानंतर त्याच्यातून आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न नाही करत, तो पात्र संपवण्याचं बघत असतो. तो आम्हाला उद्धाराचं साधन नाही सांगत, तो फक्त वाट पाहतो की यांची पात्र कधी संपतात आणि नवीन पात्र कधी येतात. तो आम्हाला सांगत नाही उद्धाराचं साधन. पण तुम्ही संत आहात आणि तुमच्याकडे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. आमच्या उद्धाराचं साधन तुमच्याकडे आहे म्हणून आम्ही तुमच्या चरणाजवळ आलोय ना. हे देवाचे आई वडील आहे म्हणून आम्हाला तुमचं दर्शन लाभलं असं अजिबात नाही. तो देव मोठा भाग्यवान आहे असं अजिबात. अरे तुमचं दर्शन व्हावं याच्याकरता कोटी प्रयाग काशी सारखं पुण्य आम्ही केलंय आणि आमच्या पुण्याचं फळ आहे म्हणून नारद महर्षी सारखे संत आमच्या घरी आले. ही ताकद संतांमध्ये आहे. मग तुम्ही म्हणसाल पहिली गोष्ट चमत्कार, दुसरं आचरण, तिसरा अनुभव आणि चौथी गोष्ट आहे भाव. ते अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य भावशील, 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 धन्य भावशील. ओ धन्य भावशील, 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 धन्य भावशील. ज्यांचे हृदय निर्मळ
ज्याचे हृदय निर्मळ. इथं भाव सांगितला. काय भाव सांगितला? इको बंद करा. काय भाव सांगितला? देवा करता आणि संतान करता. बघा, ज्या संतांनी देवा करता भाव शून्य जीवन जगले, देवा करता भाव अर्पण केला. बघा, हृदय निर्मळ हवंय त्या संतांचं, लोकांचं हृदय निर्मळ नाही. आज आपण त्या माय बापाची लेकरं आहे. लक्ष देऊन ऐका, मी 10-15 मिनिटच तुमचे घेणार आहे. इकडे लक्ष देऊन ऐका. इथं महाराज सांगतात की जी भावामध्ये जीवन जगतात, भगवंतावरती आपला भाव ठेवून धन्य भावशीळ. काही माणसं भावासोबत आहेत आणि काही माणसं ही भावशून्य आहेत. म्हणजे कोण मेलं काय, कोण गेलं काय, कुणाचं वाटोळ झालं काय, त्यांना काही फरक पडत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या कीर्तनातून माझा एकच या कीर्तनाच्या मागे उद्देश आहे. कीर्तनामध्ये मी 2 तास तुम्हाला हसवायला आलेली अजिबात नाही. कीर्तन हा तुमचा टाइमपास व्हावा याच्याकरता अजिबात. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जण म्हणतात बघा, कीर्तन जर विनोद नाही ना केलं, त्या महाराजाला आज नाही जमलं बुवा, वारकरी का हो? नाही, त्याने विनोदच नाही केला. आणि ज्यानं विनोद केला नाही, आज 1 नंबर कीर्तन झालं. याच्यामुळं आपला संतांचा विचार माग आहे, याच्यामुळं आपले ग्रंथ माग आहेत, याच्यामुळं आपला संप्रदाय माग आहे. कीर्तन ही जागा टाइमपासाची, इकडं तुम्ही मनोरंजन म्हणून अजिबात येऊ नका. इथं कीर्तनामध्ये खरं कीर्तन ऐकायचं म्हणून या. या कीर्तनामध्ये उगाच आम्हाला वेळ घालवायचा आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य काय ऐका. एक वेळ संत तुमच्या जीवनामध्ये नाही आले तर तुमचं काही बिघडत नाही. संत जीवनामध्ये आले नाही तर बिघडत, पण संत संत म्हणून खोटं सांगत एखादा तुमच्याकडे येत असेल ना, मी सुद्धा संतांचे विचार खोटं तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल तर त्यानं तुमच्या आयुष्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चुकीचे विचार, चुकीचा भाव लोकांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा काही नाही बोललेलं चांगलं. नको ते इथं बोलायची गरज. जे लोकांना आज गरजेचं आहे, जे लोकांना पाहिजे, ज्याच्याकरता लोकांची तळमळ आहे, ते लोकांना द्या. भावामध्ये जीवन आपलं जगा. अरे आज आपण बघायला गेलं ना तर ज्याचं हृदय निर्मळ आहे, कुणाचं हृदय निर्मळ आहे, अरे कधीतरी जाऊन बघा रे. आज प्रत्येक जण इथं शेतकऱ्याची मुलं आहे. आपण त्या गरीब बापाची मुलं आहे हो, ज्यानं पाऊस पाहिला नाही, ऊन पाहिलं नाही, वारा पाहिला नाही, त्या निर्मळ हृदयाच्या बापाचे आपण लेकरं आहे. ज्या बापानं त्या काळ्या मातीमध्ये हिरवं रान पिकवलं, तो बाप घरी नोकर चाकर जरी आले ना तरी सुद्धा त्या उन्हातानाचा माझा बाप निघाला शेताकडं. प्रश्न विचारावा, काका आवाज शेतात काही काम नाही, कशाला निघाला शेतात, कडक ऊन पडलंय, नका जाऊ, काय काम आहे, घरी नोकर चाकर आहेत, कामाची काय गरज आहे तुम्हाला. त्यावेळी त्या थकलेल्या माझ्या शेतकरी बापानं दिलेलं उत्तर ऐका वारकरी मंडळी. तो माझा शेतकरी बाप म्हणतोय, अरे त्या शेतामध्ये काम असल्यावर जावं असं कुठं लिहिलंय का रे. त्या माझ्या काळ्या आईला सुद्धा कधीतरी मिठी मारायला सुद्धा त्या शेतात जावं. अरे जिनं माझं रान पिकवलं, अरे जिनं माझं घर भरभराटीला आणलं, त्या कोमल हृदयाच्या बापाचे आपण लेकरं. अरे कधीतरी मारुतीच्या मंदिरात जावं, अरे पीक यावं भरभरून, कणसाला दाणे लागावेत. ते कणीस महाराज आपला कवळ्या हृदयाचा बाप घेऊन येतो आणि मारुतीच्या मंदिरात टांगून ठेवतो. कशा करता. अरे उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाखरं इकडं तिकडं हिंडतात, उन्हात ताणात त्याला हिंडायला लागू नये म्हणून ती पाखरं त्या मारुतीच्या मंदिरात येतात आणि ते दाणे खात असतात. त्याच महाराज बापाचं नातू हाताला देऊन धरून मंदिरात येतो आणि तो नातू ओळखतो, आजोबा अहो हे कणीस आपल्याच शेतातलंय. आणि बघा ना त्या कणसाची दाणं बघा ना ती पाखरांच्या तोंडात जातात. त्यावेळी
याच माझ्या बापानं दिलेलं उत्तर ऐका. माझा बाप म्हणतोय, अरे बाळा, त्या कणसाचं दाणं पाखराच्या नाही तोंडात जात र. त्या कणसाचं दाणं माझ्या स्वतः पांडुरंगाच्या मुखात जातंय आणि ते आशीर्वाद देतंय. एवढं साध्या तन्मयतेने जीवन जगणारा आमचा बाप आहे. कधी महाराज त्या बापाच्या डोळ्यात पाणी आणू नका. अरे गोट्यातली आमची गाय जर आजारी पडली ना, तर त्या माझ्या माईला झोप लागत नाही. आज सुद्धा वारीला आली आहे ना, तिचं सगळं लक्ष घरी आहे. माझी गुरं आहेत, माझ्या शेतातली, माझ्या गोट्यातली माझी सगळी लेकरच आहेत. अहो त्या गोट्यातल्या जनावराला सुद्धा आमच्या आई नावं ठेवतात. काय नाव ठेवतात? जसं एखाद्या लेकीला हाक मारावी तशा माझ्या माईनं त्या महाराज गाईचं नाव ठेवलंय गंगी. ती गंगी आजारी पडली, ती गाय आजारी पडली, माझ्या आईच्या डोळ्याला डोळा नाही. महाराज ती माता माऊली, लेकर ताणं घरात आहे, ते ताणं लेकर आईशिवाय झोपत नाही. पण ताणं बाळ सुद्धा शेजारी असताना जी माय चारदा उठून बघते, माझी गाय ठीक आहे का, माझी गंगी ठीक आहे का. ती लेकरू म्हणता, आई अगं जाऊ नको सारखी, तू नसल माझ्या जवळ तर मला झोप लागत नाही. त्यावेळी ती आई म्हणते, बाळा अरे तुझ्यापेक्षा माझी गरज त्या माझ्या गोठ्यातल्या गंगीला आहे रे. ती माझी गाय आज आजारी आहे, पण त्या जनावराचं सुद्धा प्रेम आपल्या मालकिनीवर एवढं महाराज, त्या गोळ्या औषधाने सुद्धा ते बरं होत नाही. पण आपल्या मालकिनीने एक प्रेमानं हात फक्त पाठीवरून फिरवावा त्या गुरांच्या. महाराज त्या प्रेमाची ऊब त्या गाईला दुसऱ्या दिवशी लगेच उभा करते. त्या प्रेमळ आईची आपण लेकर आहे. जपा त्या हृदयातल्या आई वडिलांना. अरे ज्या इथं बसलेल्यांना माझं एकच सांगणं आहे, कीर्तनामध्ये आलेल्या लेकी असतील, कधीच आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे पाणी आणू देऊ नका रे. अरे तुमचा बाप एक वेळ बिना अनापाण्याचा राहू शकतो. तरुण मुलींना माझं सांगणं आहे, इथं ज्या तरुण आहेत ना, आमच्या संस्थेतल्या मुली असतील, इथं जो तरुण उपस्थित आहे, तुमचा बाप एक वेळ उपाशी राहील रे. तुमचा बाप एक वेळ बिना घराचा राहील. तुमचा बाप एक वेळ 4 वेळचं काम करेल. तुमचा बाप एक वेळ दुसऱ्याच्या घरामध्ये नांगरायला जाईल. अरे तुमचा बाप दुसऱ्याच्या घरी नोकर होऊन काम करेल. तुमचा बाप बिना भाकरीचा जगेल. पण तुम्ही घालवलेल्या इज्जतीशिवाय तुमचा बाप जगणार नाही. त्या इज्जतदार बापाच्या तुम्ही मुली आहे. अरे नको त्याच्यासाठी तुम्ही महाराज आई वडिलाचं प्रेम विसरून जाता. आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं ते विसरता. अरे मी अशा सुद्धा मुली बघितल्या की एका पातळामध्ये, एका साडीमध्ये संसार केलेल्या मुली कुठं, आणि आई बापाच्या डोळ्यामध्ये पाणी अडून आपला दुसरा संसार थाटणाऱ्या मुली कुठं. काय मिळालं तुम्हाला? अरे तुमची लग्न करू द्या तुमच्या त्या बापाला. कन्यादान करण्याचा हक्क नका त्याच्याकडून हिसकावून घेऊ. आज झालंय काय आपल्या पिढीला? माझं कीर्तनातून एकच सांगणं की आपला तरुण बिघडत चाललाय. अरे ज्या मायबापानं तुमच्या लग्नाचं स्वप्न बघितलं, जी आई तुमच्या कन्यादाना करता आयुष्यभर दुसऱ्याच्या घरी खुरपायला जाते, अरे तुमच्या लग्ना करता माझ्या लेकीचं मी कन्यादान करणार आहे, माझ्या लेकीचं मी लग्न असं करणार आहे. अरे तुमचा बाप कर्ज काढून तुमची लग्न करेल. तुमचा बाप, त्याला असं समजू नका तो मनाने श्रीमंत आहे, कर्ज काढील पण तुमचं लग्न थाटात करील. त्या बापाच्या तुम्ही लेकी आहे, जो बाप लेकीच्या लग्नामध्ये सगळ्यांना जेवण वाढत असतो. तो बाप पहिल्या आलेल्या माणसापासून शेवटच्या पंक्तीला जेवणाऱ्या माणसापर्यंत सगळ्याचं आलं गेलं पाहतो. लेक जेवण केली का नाही तो पाहतो. लेकीला पाठवण्यापर्यंत ज्याच्या मुखात अन्नाचा कण जात नाही ना, त्या इज्जतदार बापाच्या तुम्ही लेकी आहे. अरे त्याला करू द्या तुमचं कन्यादान. त्या बापाच्या तुम्ही लेकी आहे, त्या आईच्या तुम्ही लेकी आहे, ज्या माईनं तुम्हाला या हातात भाजलं ना तरी सुद्धा घास भरवला. त्या आईनं तुम्हाला लहानपणी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. अरे त्या भावाचं सुद्धा लग्न असेल ना
तर तो भाव सुद्धा तुम्हाला म्हणतो, ताई अगं तुला लग्नामध्ये काय पाहिजे ते हौस कर ग. तो भाऊ म्हणतो, तुम्हाला काय करायचंय ते कर. विठ्ठल 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 टाळ वाजवा टाळ. विठ्ठल सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. खाली बसा, खाली नाही काय का, खाली बसा. खाली बसून घ्या. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसून घ्या. खाली खाली बसा. काय झालेलं आहे? खाली बसा, काहीही झालेलं नाही. खाली बसा. बाकीच्यांनी खाली बसा. महिला मंडळ, पुरुष मंडळ मागणं आलंय आणि पुढं निघालंय. बसा खाली. ऐका, कीर्तनालाच देवानं भेट दिली असं म्हणायला काय हरकत आहे. पांडुरंगच आला आपल्या कीर्तनाला. मी मगाशी सांगितलं ना, जो सेवा करतोय ना त्याला कोणत्याही रूपामध्ये देव दर्शन देऊ. बसून घ्या. गेलेत गेलेत, बसून घ्या. बसून घ्या, बसून घ्या. या वारकरी या सोहळ्यामध्ये कोणालाच काही इजा होणार नाही. त्या भगवंतावरती सोडा. काय असेल ते आपलं कर्म आहे. शांतता. आणि पुढं बसायला कोणाला भीती वाटत असेल तर पुढे या. विठ्ठल विठ्ठल बघा, म्हणून चांगले संस्कार घडवा. संस्कार द्या मुलांना. त्यांना सांगा आपल्याला आपली संस्कृती, आपला धर्म, आपला संप्रदाय टिकवायचा आहे. आपल्या आई वडिलांची संस्कृती टिकवायची आहे. आपल्यामुळं आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. असं जगणं असावं माणसाचं. अरे ज्या मुलाचा अट्टास असतो की माझं असं पाहिजे तसं पाहिजे, पण तरी सुद्धा तो भाव आपल्या बापाकडे कधी हट्ट करत नाही, बाबा मला माझ्या लग्नात हे पाहिजे. तो भाव सुद्धा म्हणतो, तात्या दीदीच्या लग्नात काय हाऊस मौस असेल ते तिची करून घ्या. काय बोलवायचं असेल लांबून तर ते आणा. तिला काय घालायचं असेल ते तिच्या आवडीचं घ्या. माझं लग्न साधं सुद्धा झालं तरी चालेल, पण माझ्या बहिणीची सगळी हौस झाली पाहिजे. बहिणीवरती प्रेम करणाऱ्या भावाच्या आपण मुली. हे कुठं कमी पडतंय? हृदय निर्मळ ठेवा. अरे ज्यांनी आपल्याकरता आयुष्य अर्पण केलं त्यांच्याकरता आपण थोडं सुद्धा देणं लागत नाही. म्हणून इथं महाराज सांगतात की हृदय निर्मळ ठेवायचं म्हणजे नक्की काय करायचं, शरण कुणाला जायचं, पूजन कुणाचं करायचं. अभंगाचं दुसरं चरण. पूजी प्रतिमेचा देवा, ओ पूजी प्रतिमेचा देव, ओ पूजी प्रतिमेचा देवा, ओ पूजी प्रथमेचा देवा, पूजी प्रथमेचा देव, पूजी प्रतिमेचा देवा. संत म्हणते ते भाव, संत म्हणते ते भाव, संत म्हणते ते भाव. पूजी प्रतिमेचा देवा, पूजी प्रतिमेचा देवा, ओ पूजी प्रतिमेचा देवा, पूजी प्रतिमेचा देव. पूजी प्रतिमेचा देव, संत म्हणती तेथे भाव कुठं ठेवा. संतांनी सांगितलंय ना, म्हणजे ते ऐकाच. ऐका म्हणत नाही मी, ऐकाच. कारण संत कधी खोटं लटकं बोलत नाहीत. संतांनी सांगितलंय. इथं काय सांगितलंय की पूजी प्रतिमेचे देव. आता इथं देवाच्या मूर्तीचे प्रकार वेगवेगळे आहेत. काही रेखेत, काही लेप्यात, काही दारूमयात, काही धातुमयात. आता रेखे कोणते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आत्ताच माग महिला मंडळांचा सण झाला. कोणता? वट. बरोबर ना? झाला ना? दोरा गुंडाल ना का नवरे गुंडळतात? तुम्हीच ना. हा, मग तुम्ही वडाला म्हटला वडा,
पाव, वडा, बरोबर ना? म्हणजे वडा मला पाव, वडापाव नाही. तर आपल्या इथं खेड्यामध्ये वडाची झाडं आहेत, शहरात आहेत का? मुंबई या ठिकाणी जास्त करून नाहीत बघायला. पुण्यामध्ये तर तिथं काय प्रकार आहे की वडाच्या झाडाचं असं चित्र काढलं जातं. काय काढलं जातं? त्याला रंग रांगोळी केली जाते आणि त्याला महिला मंडळ काय गुंडळतात? याला म्हणायचं रेख्य मूर्त्या. कशा? रेख्य. काही लेप्य असतात. लेप्य मूर्ती कोणाची? पुरुष मंडळ. तुम्ही तर भक्ती करता त्याची. हा, इकडं महाराज महिला मंडळानं कळलं. हनुमंतराया, हनुमंतरायाची मूर्ती कशी आहे? लेप्य. त्यांना लेपलं असतं ना, कशानं? सिंदुरानं. तिसरा मूर्तीचा प्रकार दारूमय. तिकडं जाऊ नका. काय काय लोक तिकडं गेले महाराज, तिकडं आपला विषय नाही. दारूमय मूर्ती कुठल्या? दारूमय मूर्ती कशाची? लाकडाची मूर्ती असते. ती आपल्या जगन्नाथाची. कुणाची? जगन्नाथ. जगन्नाथ कुणाची मूर्ती आहे? जगन्नाथाची. ती लाकडाची आहे. आता लाकडाची मूर्तीचं पूजन केलं जातं, ते अर्पणही केली जाते. चांदीच्या मूर्त्या आहेत. चांदीची म्हणतात अशी पद्धत आहे की 3 वर्षानंतर त्याचं काय करावं लागतं? विसर्जन. पण सोन्याच्या मूर्तीचं विसर्जन करतात का? नाही करत. मग त्याचं काय करतात? आमच्यासारख्या महाराजांना देऊन टाका. नाही, मी घेते बर का. सोन्याच्या मूर्ती मोडलेल्या चालत नाही, पण दिलेल्या चालतात महाराज लोकांना. म्हणजे असे मूर्तीचे प्रकार आहेत. तर बघा, इथं सांगितलं की कोणतीही मूर्ती असू द्या, प्रतिमा कोणती असू द्यात, कोणत्याही धातूची असू द्या, पण ती मूर्ती कुणाची पाहिजे? देवाची. पूजी प्रतिमेचे देव आणि संत म्हणती ते भाव. पण आपला भाव आहे का? आज मला सांगा, आता कुणाकुणाशी लग्न झालेत? लग्न झालेत का? तुमचं किती वेळा झालंय? नाही, एकदा झालं ना? असं म्हणलं लय हसू आलं महाराज. नाही, काही काही जणांचे होतात. आता बघा, इथं लग्न सगळ्यांचे झालेत, पण हात किती जणांनी वर केला? याचा अर्थ आहे महाराज ते संसाराला वैतागलेत. नको नको केलं यांनी महाराज. इथल्या नाही, इथल्या बिचाऱ्या चांगल्या आहेत. कुणाच्या? अहो, लग्न झाल्यावर सुरुवातीला आपलं बरं वाटतं 2 वर्ष. किती वर्ष? कारण बायको आयतं ताट घेऊन येते, ताटाजवळच बसते, नवऱ्याला विचारते भाजी चांगली झाली आहे का? भाजीत मीठ आहे का? भाजी तिखट आहे का? इकडं अनुभव आहे आमच्या अनिकेत महाराजांना. आताच नवीन लग्न झाले त्यांचं. अनिकेत महाराज, आता फक्त तुमची बायको चंद्रमुखी आहे, 4 वर्षानं ज्वालामुखी आहे. अनुभव आहे. तर महाराज 2 वर्ष नाटक करते फक्त ती. दही आणू का? दूध आणू का? आमच्या चैतन दादा सुद्धा, आमच्या वहिनी इथंच आहे. निकिता आमच्या वहिनी तर अशा महाराज बोलत नाहीत त्या, बरं का, फक्त अशा बघतात. त्यांनी फक्त डोळ्याचा झटका दाखवला की आमचे दादा अख्खा महाराष्ट्र ते गाजवतात, पण इथं अख्खा महाराष्ट्र हलवला, पण यांच्या पुढे हलण्याची ताकद अजिबात नाही महाराज. दणकात तसा आहे. काल काय झटका आला महाराज. वहिनी आमच्या दादांसोबत फोटो काढत होत्या, त्यांना काय राग आला, त्यांनी असंच तोंड केलं. त्यांना कळलं बरोबर झटका. जे दादा इकडं निघून गेले ते काय माघारी आले ना. ज्याचं नवीन झालंय ना त्याला वाटतं बरं आहे बरं आहे, नंतर झटका कळतो महाराज. तसं 2 वर्ष विचारते दही आणू का, तूप आणू का, बडीशेप आणू का, पण 2 वर्षानंतर 2 लेकरं बाळ झाली की इकडं महाराज सगळं. मग महाराज ताट आणून देते आणि तिला म्हटलं का नाही अगं चपाती आण, दारातनं वरात जात असू द्या, ती काय म्हणते माहितीये का, थांबा दारातून वरात चालली, जरा वरात बघू द्या. नवरा म्हणतो अगं माझ्या ताटातली चपाती संपली, मला भूक लागली, चपाती आण. ते म्हणते थांबा आणते आणते, वरात चालली, वरात बघू द्या वरात. तो पण आमच्या सातारा जिल्ह्यातला होता, जरा चाबराच होता, दोंड्याच्या महिन्यात जन्मलेला.
त्याला पण असा राग आला, तो ताटावूनच उठला, गेला निघून. रुसून जे गेला, 6 दिवस काय आला? अय वारकरी मंडळी, किती दिवस? आणि 6 दिवसानं आला ते आला महाराज सोबत वरातच घेऊन आला. कळलं त्यालाच कळलं. बायको म्हणली हे काय? वराती सोबत महाराज दुसरी बायको पण होती. नवरा म्हणला आता घे ना वरात, लय बघत होती, दुसऱ्याची काय बघते, या पट्ट्याचीच बघ. औषण करायला ताट आहे म्हणला. म्हणून यांच्या नादाला लागणं काय महाराज, खरं अवघड आहे सगळं. आणि बघा ना, देवानं देताना सुद्धा सगळं काही यांच्या हातात दिलंय. कुणाच्या? यांच्या हातात आहे. आपण सायकल बघितली, सायकल. आपलं जीवन सुद्धा सायकल सारखं आहे. पुढचं चाक म्हणजे पुरुष मंडळ, मागचं चाक महिला मंडळ. पण सगळं कुणाच्या हातात असतं? पुढं का मागं? कुठं असतं? मला सांगा, बसायला कॅरेज असतं, ते कुठं? मागं. ब्रेक असतो, मेन ब्रेक कुठं? पुढचा ब्रेक दाबल्यावर तोंडावच मारा, दातच तुटले. ब्रेक कुठला दाबतो आपण? मागचा. कॅरेज मागं, सायकलची चेन मागं, पॅन्डेल मागं, घंटी मात्र तेवढी पुढे आहे मारा, कारण यांच्या घंट्याच वाजतात नुसतं. अवघड आहे सगळं. म्हणजे सगळं कंट्रोल करायचं काम कुणाचं? यांच्या हातात आहे सगळं. या पण मागं, इकडं मागं. तसं महिला मंडळांच्या हातामध्ये काम दिलंय. म्हणून सुरुवातीला माणसाला वाटतं लग्न झालं, बघा ज्या वेळेस माणूस लहान असतो त्याला आपली आई सर्वस्व वाटते. काय वाटते? पण इथं बसलेल्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे, मला सांगा, लग्न झाल्यावर भाजी कुणाच्या हाताची गोड लागते? कसे म्हणले? बायकोच्या. बघा ना, बाबा तरी म्हणतात बायकोच्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य नाही त्यांचं बरोबर आहे. इथं त्यांची असेल, उगर रागवली तो काय करायचं बाबा? कोण महाराज समाधानी नाही? इथं बसलेल्या मला सांगा, कीर्तनाला आलेल्या सासवा कुणाला आपल्या मनासारखी सून मिळाली? कुणाला मिळाली? हात वर करा बरं. यांनी सुद्धा त्यांच्या भीतीने हात वर केलाय. घरी गेल्यावर सुनांची भीती नको. नाही, खरंच चांगले आहेत बरं का यांच्या सुना. तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं काय कळलं? मला यांच्या तब्येतीवरून कळलं, गुटगुटीत आहेत. तर बघा, जीवनामध्ये समाधानी कुणीच नाही. लहानपणी घरामध्ये पाय टाकला, आई कुठं गेली, आई कुठं गेली. लग्न झालं की मंत्र बदलतो, ती कुठं गेली, ती कुठं गेली, ती गेली मसनात जातीच्या माग. आणि जेवायला एक दिवस महाराज आईनं ताट वाढू द्या, हे कसं करतो तोंडवर करून, आज जेवण तू वाढती, ती कुठं गेली. आई काही इंड्रेल घालती वय. म्हणजे लहानपणी आई लागते, तरुणपणी बाई लागते. पण मी सांगू का, तुम्ही खरं त्या बाईवर प्रेम नाही करत, या मासखंडावर प्रेम करता. कशावर? खऱ्यानं मला सांगावं, या मासावरती प्रेम आहे, या देहावरती लोकांचं प्रेम आहे. आणि ते झालं की म्हातारपण येतं. म्हातारपणी मंत्र बदलतो, आई जाते, बाई जाते, आणि ते प्रेम नातवंडावर करावं लागतं. त्यांना विचारलं ना, बाबा तुमचं नातवंडावर प्रेम कसं काय? म्हणते माझं सगळ्यात जास्त प्रेम नातवंडावर आहे. अरे नातवंडावर प्रेम नाही, तुझा स्वार्थ आहे. का? कारण लहानपणी स्वार्थ केला आईच्या प्रेमासाठी, कारण ती मला सांभाळते. तरुणपणी स्वार्थ केला बायकोच्या प्रेमासाठी, कारण ती सहचारणी आहे. पण म्हातारपणी सगळं काही आता कामी येणार नाही. कानानं ऐकू येत नाही, पायानं चालता येत नाही, तोंडानं बोलता येत नाही, डोळ्यानं दिसत नाही. म्हणून म्हातारपणाचा एकमेव आधार म्हणजे नातवंड आहेत. म्हणून प्रेम कुणाकडे ट्रान्सफर होतं? नातवंडांवरती. हे आपण आपल्या वृत्तीनं केलेलं नियोजन आहे. आपण भावशून्य माणसं आहे. आपला भाव सारखा बदलतो, याला भाव म्हणतात का? जो सारखा बदलतो. आम्ही महाराज रस्त्यानं जर चाललो ना, तर एखादं डीजे वरचं गाणं लावावं, आणि डीजे वरचं गाणं वाजत असताना आमच्याकडे पाहावं, अरे महाराज आलेत, की लगेच त्यांनी गाणं बदलावं. थोड्या वेळासाठी त्याचा भाव बदलला ना. मी सांगते काय, की आपला भाव स्थिर राहत, भाव बदलतो, एकावर राहत नाही. मग तो भाव कसा बदलतो? मला या वेशामध्ये, पोशाखामध्ये बघितल्यानंतर त्या डीजे वरती वाजणाऱ्या, त्या वाजवणाऱ्या दादाला सुद्धा वाटतं की हे गाणं योग्य नाही. कारण इथून कोण चाललेत? महाराज चाललेत. एक सांगते,
तुम्हाला वाटेल किंमत महाराजाला आहे. अजिबात नाही बरं का. मी माझा मोठेपणा सांगत नाही. किंमत या महाराजाला नाही, किंमत महाराजाच्या नावाला नाही. अरे किंमत या शरीरावरती घातलेल्या ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या पोशाखाला आहे आणि गळ्यामध्ये असलेल्या तुळशीच्या माळेला आहे. नाही तर महाराज कुणी सुद्धा कुणाला रामराम ठोकायला अजिबात नाही. इथं आपण चालतोय दिंडीमध्ये, मला सांगा दिंडीमध्ये कुणाचं नाव तुम्हाला माहित आहे? कुणाचं गाव तुम्हाला माहित आहे? चालत असताना धक्का लागला तर तुम्ही धक्का लागल्यावर काय म्हणता? माऊली माफ करा, काय म्हणता? अरे ज्या माझ्या ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये तुम्ही एक पाऊल टाकता, आयुष्यभर तुम्हाला लोक नाव ठेवतात, पण माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या पायी वारीमध्ये एक पाऊल टाकलं तर आयुष्यभर लोक तुम्हाला माऊली म्हणतात. हा माझ्या माऊलीनं दिलेला आशीर्वाद आहे. काही जण मला म्हणतात, महाराज तुमचं एवढं शिक्षण आहे, तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही टीचर पण आहे, तुम्ही आता वकीलकी पण करताय, एवढं सगळं तुमचं असताना सुद्धा तुम्ही आता महिला प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहात पश्चिम महाराष्ट्राच्या, तुम्ही आता अध्यक्ष आहात आपल्या संस्थेच्या, तुम्हाला काय गरज आहे या कीर्तनाची? काय गरज आहे तुम्हाला या वारीला यायची? काय गरज आहे तुम्हाला ज्ञानोबा तुकोबऱ्यांचे नाव घ्यायची? तर मी एक वाक्य खूप सुंदर आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगेल. आयुष्यामध्ये डिग्री कितीही मोठी कमवा, पण या मनाला शांतता फक्त ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या चरणातच मिळते. म्हणून पंढरीची वारी आहे. म्हणून हा समुदाय आहे. एवढा समुदाय कशा करता? काही काही जण म्हणतील, काय केलं त्या देवानं? आमचं वाटोळं केलं. त्यांना माझं एकच सांगणं आहे, देव जर वाटोळं करत असताना तर हा करोडोचा समाज त्या पांडुरंगा करता चालला नसता हो. तो चांगलंही करतो तोच. कर्म आपल्याला वाईट करत असतात. कर्मामुळे सगळं घडतं. देवाला दोष देऊ नका. देवाचा दोष अजिबात नाही त्याच्यात. कर्म चांगले ठेवा. भावातून जीवन जगा. भाव ठेवा चांगला. दुसऱ्याबद्दल चांगलं बघा. आणि म्हणून महाराज सांगतात की प्रतिमेचं पूजन करा. संतांनी सांगितलं, संत म्हणती तेथे भाव विधी निषेध नेनती एक निष्ठा धरुणी चित्ती. निष्ठा फक्त पाहिजे. काय पाहिजे? आणि एकनिष्ठा पाहिजे. आता माणसं निष्ठा नाहीत करत, निष्ठी करतात. इथं सुद्धा कीर्तनात बसलेत ना, काही जण निष्ठा बघतात. एखाद्याच्या मनात विचारेल, पुढं बसलोय कसं काय उठू बाबा? पण माझ्या तर कीर्तनात नाही उठू वाटणार कोणाला, मला माहिती आहे ना. कारण हे शब्द माझे नाहीत, शब्द माझ्या ज्ञानोबारायांचे आहेत, शब्द माझ्या तुकोबारायांचे आहेत, शब्द माझ्या पांडुरंगाचे आहेत. हे मी माझी बडबड नाही. कारण माऊली सुद्धा सांगतात की मी ज्ञानेश्वरी लिहिली, आज माझ्या ज्ञानेश्वर माऊलींना याच लोकांना स्पर्श करू दिला नाही रे. या लोकांनी संन्यासाची मुलं म्हणून माझ्या माऊलींना हिनवलं, माझ्या माऊलींना त्रास दिला, अन्न खाऊ दिलं नाही, माझ्या माऊलींचं अन्न मातीत मिक्स केलं. पण याच माऊलींच्या नावावर आज माणसं अन्नदान करतात आणि याच माऊलींच्या नावावर लाखो करोडोचा समाज प्रसाद सेवन करतो. माझ्या ज्ञानोबारायांचा प्रसाद आहे. आज दिंडीमध्ये आपण जेवायला बसलो ना, आपण त्याला जेवण म्हणतो का हो? मी 5च मिनिटं घेणार आहे, शेवटच चाललोय. आपण काय म्हणतो? आपण आज सुद्धा आपला दिंडीमध्ये काय, आणि दरवर्षीप्रमाणे माझं इथं कीर्तन असतं आणि या ठिकाणी आमचे पिसाळ मामा त्यांचं या ठिकाणी प्रसाद असतो. आता प्रसाद ते देतायत, अंतकरणापासून देतात, त्यांची संपूर्ण फॅमिली इथं असते. आता मला सांगा, जो वारीमध्ये भेटतोय याला आपण जेवण म्हणेल का? प्रसादाला काय म्हटलं पाहिजे? प्रसादच. आणि जेवणाला हॉटेलमध्ये गेलोय ना, आपण म्हणेल का आज प्रसाद चांगला होता? म्हणतो का? तसं इथं काय म्हटलं पाहिजे का? तर ऐका, 5 स्टार हॉटेलमध्ये एखादा जाणारा असू द्यात, अरे रोज ते काजू बदाम पिस्ता खाताय, अरे 2 वेळचा सफरचंद चिक्कू पेरू आंबा खाताय, नवे नवे जाताना वडापाव हाणताय, रोटी पनीर पिझ्झा खाताय, नवे नवे सगळं काही कोल्ड्रिंक पिताय, पण तरी सुद्धा महाराज दणदणीत खाऊन सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर तेज येत नाही, त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येत नाही, त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. आणि मग
एका जणाने प्रश्न विचारला वारकरी मंडळींना विचारलं, तुम्ही दिवसभर चालत असता, रात्रीचा प्रवास तुमचा चालू होतोय, नवे तुमचे चरण दिवसभर थकत असतात, पण तुम्ही प्रसादाला बसला. अरे काय आहे त्या प्रसादाला? साधी सुधी भाकरी आहे, भाजी आहे आणि भात आहे, पण तरी सुद्धा तुम्ही ती भाजी भाकरी खाल्ल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती तेज कसं आहे, तुमच्या चेहऱ्यावर आनंद कसा आहे, जे 5 स्टार हॉटेलचं खाऊन सुद्धा आमच्यात येत नाही. त्यावेळी त्या माझ्या वारकरी भक्तानं दिलेलं उत्तर ऐका. तो वारकरी भक्त म्हणतोय, ऐका, तुम्ही जे 5 स्टार हॉटेल मध्ये करता ना, 5 स्टार हॉटेल मध्ये खाता, त्याला जेवण म्हणतात, आणि वारकरी मंडळी या पंक्तीमध्ये खाताना त्याला माझ्या ज्ञानोबरायांचा प्रसाद म्हणतात. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती तेज आहे. म्हणून आमची सगळी मंडळी आनंदात आहेत, नाचतायत, गातायत, खेळतायत. म्हणून काय करा, एक निष्ठा ठेवा. काय ठेवा? एक निष्ठा. आणि एक निष्ठा धरून चित्त स्थिर ठेवा. आणि असं जर झालं तर तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका मने तैसे देवा, तैसे देवा, तुका मने तैसे देवा, तैसे देवा. होने लागे तयाचा भावा, होने लागे तयाचा भावा, पूजी प्रतिमेचे देवा, प्रतिमेचे देवा, पूजी प्रतिमेचे देवा, प्रतिमेचे देवा, पूजी सनती संती माने ते भावा. आ आ संत मनती केते भाव, संत मनती केते भाव, पूजी प्रतिमेचे देव, प्रतिमेचे देव, संत पूजी प्रतिमेचे देव, प्रतिमेचे देव, प्रतिमेचे देव, प्रतिमेचे देव. पूजी प्रतिमेचे देव, प्रतिमेचे देव. म्हणून भगवान परमात्म्यावर श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा. कारण वारकरी मंडळानं माझं एकच सांगणं आहे, तुम्ही जे भगवंताच्या चरणी ही पायीवारी अर्पण करताय ना, 2च मिनिटाचं उदाहरण सांगते. करोना काळामध्ये सगळ्यांना माहित आहे वारी थांबली, वारीला कुणाला जाता आलं नाही. एक निष्ठावंत वारकरी, मला वाटतंय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, त्या अहिल्यानगरमध्ये एक म्हातारे बाबा, त्यांना कोरोनाची लागण झाली. काय झालं? कोरोना झाला. गळ्यामध्ये माळ आहे, भगवंताची मनामध्ये ओढ आहे. अत्यंत सिरियस परिस्थितीमध्ये आजोबा ऍडमिट झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं की आजोबांची परिस्थिती सुधारत नाही, त्यांना तुम्हाला इथं नाव घेऊ नये, पण अंड घालावं लागेल. त्या आजोबांच्या मुलानं काय केलं, गपचूप, त्यांना माहित होतं आजोबा तर अंड खाणार, त्यांनी अंड शिजवलं आणि ते भातात कुस्करून आजोबांना चारलं. आजोबांनी एक घास खाल्ला, दुसऱ्या घासाला त्यांना जाणवलं
काय जाणवलं की काहीतरी गडबड आहे. गडबड आहे म्हटले आणि बोलवून घेतलं मुलाला. काय सांग, डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला हे खावं लागल, नाही खाल्लं तर तुमची प्रकृती सुधारणार नाही. बाबांच्या डोळ्यातून अश्रू आले. बाबांनी त्या दिवसापासून 2 दिवस अन्न सोडून दिलं, पाणी प्यायचे फक्त बाबा. आणि 3ऱ्या दिवशी डॉक्टरांना बाबांनी विनंती केली, डॉक्टर साहेब माझा बाहेर मुलगा बसला असेल, पण 2 दिवस बाबांनी नामस्मरण चालू होतं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. खाल्लं नाही काही, पण नामस्मरण निरंतर चालू होतं. 3ऱ्या दिवशी बाबांनी सांगितलं की माझ्या मुलाला बोलवा. मुलाला बोलवलं. हे बघ बाळा, एक वारकऱ्याला म्हणून तुला मला पाणी पाजायचं असेल तर पाणी पाज, नाही तर दुसरं पाणी पाजायचं असेल तर नाही आला तर चालेल, मी निघालोय. मुलाला प्रश्न पडला, माझे बाबा कुठं निघालेत या अवस्थेमध्ये? मी निघालोय, चांगल्या वारकऱ्याला पाणी पाजतो या वृत्तीनं मला पाणी पाजायचं असेल तर पाणी पाज, नाही तर चाललो मी. मुलगा म्हटला, बाबा पाजतो पाणी. पाणी घेतलं आणि 2 घोट बाबांच्या तोंडामध्ये गेले आणि एकदा जोरात बाबा म्हटले, ज्ञानोबा, आणि बाबांनी प्राण सोडून दिला, पण अन्न प्राशन केलं नाही. एक भावशून्य आणि भगवंताकरता भावसहित वारकरी काय असतो ह्याचं उदाहरण आहे. म्हणून आपण, आपलं तर शरीर चालतंय, बोलतंय, धंदाकट आहे. अरे तुकोबारायांचं सुद्धा आजार पण आलं, तुकोबारायांना वारीला जाता आलं नाही, पण तुकोबाराय वारीला गेले नाहीत म्हणून देवानं साक्षात गरुड पाठवला. तुकोबाराय वारकऱ्यांना सांगायचे, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. म्हणून गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. पण तुकाराम महाराज सांगतात, मी चिंतन देवाचं केलं. अरे देव आल्याशिवाय या वेशीतून घरी जाणार नाही असा मी पण घेतलाय. देवाचा काय वकीलेस का तू? कुणाला म्हणतात? गरुडाला. तू कशाला आला? देवालाच घेऊन ये. आणि मग तिकडं देवाला सुद्धा प्रश्न पडला, अरे आषाढीला माझे वारकरी एवढे भक्त एवढ्या संख्येने मला भेटायला येणार, पण तुकाराम महाराजांनी हट्ट धरलाय की देवानं कुठं यावं. मग विचारलं रुक्मिणी मातेला. विचारावंच बरं का, प्रत्येक विठ्ठल विचारतोच रुक्मिणीला, आणि मी तर म्हणते विचारावंच. बायकोचं नाही ऐकलं की लय घोटाळा होतो महाराज. भगवान शंकरानं ऐकलं नाही, कारण सगळ्यांना सांगितलेलं, विष्णूला सुद्धा सांगितलेलं बायकोनं, सगळ्यांना सांगितलेलं, ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांना सांगितलं, पण यांना महादेवानं बायकोनं सांगितलं पण यांना ऐकलं नाही. पार्वती सांगत होती, तुम्हाला लोक फसवतील, तुम्ही लय भोळे, तुमचं लोक नीट ऐकत नाहीत, काहीतरी म्हणाव घ्या. पण देवानं पार्वतीचं ऐकलं आणि फसवलं. लोकांनी पाजलं विष, पडला ना गळा निळा, म्हणून त्यांचं नाव काय पडलं? नीलकंठ. विष प्यावं लागलं ना. या लोकांनी त्यांना बायकोच ऐकलं नाही म्हणून काय पाजलं. म्हणून ऐकावं महाराज या बिचाऱ्यांचं. तसं देवानं सुद्धा विचारलं. कोणाला? रुक्मिणीला. काय करू? रुक्मिणी माता म्हणल्या, मालक ही रुक्मिणी इथं उभा आहे, तुम्ही जावा तिकडे भक्ताला सांभाळा, आषाढी वारीचा कारभार मी सांभाळते. आणि असं झाल्यानंतर साक्षात माझा पांडुरंग परमात्मा गरुडावर बसला. तुकोबारायांची वारी चुकू दिली नाही. अरे तुकोबाराय गेले नाहीत, पण तुकोबारायांना भेटायला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बसोनी माझा देवारी आला, गरुडावर बसोनी माझा देवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बसून भगवंत आला आणि तुकोबारायांना दर्शन दिलं. त्या महाराज तुकोबारायांची लेकरं आहोत आपण, त्या ज्ञानोबारायांची लेकरं आहे. फक्त जीवनामध्ये आचारसंहिता संतांची जपा, संतांनी दिलेल्या विचारावर चाला, आणि संतांनी आपल्यावरतीच्या जे
जोपासलंय, संतांनी जे आपल्यावरती सोपवलंय, ती महाराज परंपरा पुढे चालवा. तुमच्या जीवनात काहीच कमी पडणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळी टाळी, रखुमाई, हात वर करायचे सगळ्यांनी. विठोबा रखुमाई. सगळ्यांनी हात वरती करायचे. शेवटचं भजन सगळ्यांनी आपल्या विठोबा रुक्माईचं करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळी टाळी टाळी, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. और ज्ञानेश्वर भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो भाई साहब बसंतन की जय. एकदा सगळ्यांनी जोरात गजर करायचं बरं का आपल्या त्या विठ्ठलाचा, आपल्या रुक्मिणीचा. सगळ्यांना वारीला जायचंय ना, पांडुरंगाला भेटायचंय. तुम्ही खरे वारकरी आवाज येऊ देत ना. वारीला जायचंय का? पांडुरंगाला भेटणार, भगवंताला डोळे बघून पाहायचंय. मग एकदा सगळ्यांनी जोरात आवाज करायचाय. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अजून जोरात. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर 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 हर. वा, एकदा स्वतः करता पण जोरात टाळी वाजवा बरं का. वा, हा आमचा वारकरी आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांनी. आणि एक सांगू का, इथं आपण आळंदी ते पंढरपूर चालतोय आणि पायी वारी करत दर्शन घेणार आहे भगवंताचं. आणि तो आनंद काही वेगळाच असणार आहे. मोठा पुढारी आरती करायला येतो, भगवंताचं दर्शन घ्यायला डायरेक्ट जातो, त्याला VIP एंट्री आहे. आणि तो काय म्हणतो माहितीये का, भगवंताच्या पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं पण मला एवढी प्रसन्नता वाटली नाही. अरे कशी वाटेल, तू आनंद घेतलाय का पायवारीचा? पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी जाता जाता एक वाक्य सांगेल. अरे VIP दर्शन घेतलेल्या VIP दर्शन घेतलेल्या बांधवाला फक्त ती पांडुरंगाची मूर्ती दिसेल, पण पंढरीच्या वारीमध्ये चालणाऱ्या माझ्या वारकऱ्याला माझा पांडुरंग दिसेल, माझा पांडुरंग दिसेल. म्हणून त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय आपल्याला. सगळ्यांचे धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित माझ्या कीर्तनाला ज्यांचं गोड मृदंगाचं वादळ होतं असे आमचे अनिकेत महाराज जाधव महाराजांचं धन्यवाद. आमचे नेहमी माझ्या कीर्तनाला ज्यांची साथ असते मृदंग मार्तंड महाराज. असा आवाज कुणीही काढेल पण या चांबड्याला सुद्धा आवाज फुटवायला लावण्याची ताकद या पक्वा जात आहे. आणि ती ताकद ज्या सुंदर हातामध्ये आहे असं वादन आमच्या अनिकेत महाराजांचं आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातलं अजून एक रत्न आमचे नागेश महाराज या ठिकाणी अत्यंत सुंदर मृदंग वादक आहेत, त्यांचं देखील धन्यवाद. या ठिकाणी आमचे आदरणीय माझे बंधुतुल्य गुरुवर्य असणारे आमचे कथाकार भागवताचार्य, तर नवे नवे उत्कृष्ट असं कीर्तन देखील करतात आणि ज्यांच्या कथा नेहमी टीव्हीला असतात. त्याचबरोबर हिंदीमध्ये सुद्धा त्यांचं भागवत कथा असते असे आमचे आदरणीय अमोलजी महाराज नकाते चुंबळीवरून आपल्या धाराशिववरून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. जोरदार टाळी वाजवायच्या. या ठिकाणी आमच्या संस्थेतली कन्या पुण्याचं तिचं खरं गाव कोणतं आहे? नांदेडच आहे, पण पुण्यामध्ये आता राहतायत. तर आमची दिव्याताई सुंदर असं तिनं गायन या ठिकाणी केलं. दिव्याताईचं धन्यवाद. आपल्या मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था मुक्काम पोस्ट खुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा
आपल्या माऊली प्रसाद आश्रम संचलित सोबतच अनाथ आश्रम आपल्या संस्थेतल्या सगळ्या मुली या ठिकाणी सुंदर असं त्यांनी साथ दिली. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवायचे. या कीर्तनाला सुंदर असं नेहमी ज्यांचं सहकार्य असतं आमच्या दिंडीचे जे विनेकरी आहेत, आमचे आदरणीय मामाच म्हणायला काय मामाच आहेत आमचे आदरणीय गोरवे महाराज कीर्तन उत्कृष्ट असे करतात. आणि त्यासोबत एक व्यक्तिमत्व म्हणून चांगले आहेत. नाही तर माणूस नुसता दिसायला चांगला असतो स्वभावानं, पण त्यांच्याकडे बघितलं ना तुम्हाला बघितल्यावर सुद्धा वाटेल की महाराज या उघड्या डोळ्यानं तुकाराम महाराजांना बघितलं. एवढं साधं त्यांचं खरंच जीवन साध आहे, जगणं साध आहे असे आमचे गोरवे महाराज आहेत. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण ज्या चॅनलवर होत आहे असं आमचं ओम साई क्रिएशन, ओम साई कीर्तन प्रत्येक कीर्तनकारांना कानाकोपऱ्यातून शोधून आणून संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आणि या तरुण पिढीसाठी एक आदर्श, या तरुण पिढी कीर्तनाकडे वळावी, तरुण पिढी समाजाकडे परमार्थाकडे वळावी, तरुण पिढी संस्कारमय बनावी याच्याकरता जे आमचं चॅनल कार्यरत आहे ते आमचं ओम साई कीर्तन चॅनल. आमचे सर्व चैतन्य दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या पत्नीसोबत उपस्थित आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं प्रक्षेपण ज्यांचं मोलाचं कार्य या कार्यक्रमासाठी आहे, जे वारीमध्ये सुद्धा चालत असतात, आपली सुंदर छायाचित्र सुंदर क्षण कैद करण्याचं काम करत असतात, असे आमचे ओम साईचे सहकारी आमचे रोहित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं धन्यवाद. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित पंचक्रोशीतील आपली वारकरी मंडळी, दरवर्षीप्रमाणे माझ्यावरती श्रद्धा असणारी, माझ्यावरती प्रेम असणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात, त्यांचं धन्यवाद. आपल्या संस्थेमध्ये नेपाळची सुद्धा मुलं आहेत. मी मुद्दाम सांगत असते ही मुलं नेपाळची आहेत, ही मुलगी नेपाळची आहे, इथं जी मुलगी आहे ती नेपाळची आहे. नेपाळची मुलं येऊन आपली परंपरा, आपला संप्रदाय, धर्म जोपासतात. तर ज्यांना कोणाला आपल्या मुलांना, तुमच्या मुलांना आपल्या संस्थेमध्ये घालायचं असेल, मोफत शिक्षण आहे, घातलं तरी चालेल. आणि जे तुम्हाला जाहिराती वाटलेत, मी स्वतः डॉक्टर आहे, ज्यांना कोणत्याही प्रकारचे आजार असू द्यात सगळ्याचं औषध तुम्हाला इथं भेटेल, त्याची माहिती भेटेल. पुन्हा एकदा कोणाचं नाव घ्यायचं राहिलंय, हा आमचे सावकार नांदेडवरून या ठिकाणी सावकारांचं धन्यवाद. सर्वांच्या चरणावर शिरकवा ठेवते. आणि सगळ्यात महत्वाचं सुंदर असं साऊंड सिस्टीम ज्यांनी मॅनेज आणि हँडल केली असे आमचे आशिष दादा, त्यांचं धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर माझं शिरकवा ठेवते. आणि जाता जाता सगळ्यांनी एकदा हात वरती करायचा आहे. सुंदर असं पांडुरंगाचं आपण भजन इथं करणार आहोत आणि सेवेला पूर्णविराम देणार आहोत. सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी हात वर करायचं भजनी मंडळ सोडून बरं का. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 आवाज आवाज. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी एक टाळी वाजवायची, एक टाळी. मृदंग बारीक बारीक, एक टाळी वाजवा, एक टाळी. वा 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 वारकरी, वा वा वा. हे सगळ्यांच्या एकतेचं उदाहरण आहे. आमचा वारकरी एक साथ टाळी वाजवू शकतो. आमचा वारकरी एकात्मतेचं प्रतीक म्हणजे आमचा वारकरी आहे. सगळ्यांची टाळी आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा टाळी टाळी माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा,
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुढे वेडे पुढे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपी क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महान ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव हा तुकाराम 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 मंडळी कवरेदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आणि ज्ञानेश्वर भगवान की जय. ऐका या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर पायवारी सोहळा आणि या सोहळ्यातील आजची लोणंद या क्षेत्रातील दणदणीत खणखणीत असणारी कीर्तन सेवा ज्यांची आपण या ठिकाणी ऐकलेली अशी हरिभक्तपरायण डॉक्टर आंतरराष्ट्रीय कीर्तन